गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार मित्रहो, आज आपण पुन्हा भेटत आहोत एक नव्या राशीबद्दल नवी माहिती घेण्यासाठी. लास्ट टाईम आपण पाहिलं की मेष राशीचे गुण बघितले, मेष राशीचे उपयुक्त रत्न, मेष राशीला अनुकूल असलेले ग्रह, त्यांना अनुकूल असलेल्या राशी, तसेच मेष राशीचं वर्णन हे आपण बघितलं. मेष राशीचे पुरुष स्त्री कसे असतात, काय असतात त्यांचं स्वभाव वगैरे, हे सर्व काय आपण बघितलं. तसेच मेष राशीचे अंक, भाग्यांक, मेष राशीचा भाग्योदय, तसेच आवडत्यांचा कलर आणि त्याचं रत्न, हे सर्व काय आपण बघितलं. आज आपण बघणार आहोत एक अशी रास जी फार पॉप्युलर आहे. पॉप्युलर म्हणतात सर्व लोकांमध्ये, ती मोस्टली ती लोक पॉप्युलर असतात. अशी रास, तिचं नाव आहे वृषभ. वृषभ म्हटल्यावर तुम्ही समजलं असेल, वृषभ म्हणजे काय तर बैल. बैलासारखं त्यांचं हे काय म्हणतात त्याला, स्वभाव वगैरे. तर आपण पाहत आहोत आज वृषभ रास. वृषभ रास जी आहे ती शुक्र ग्रहाच्या अंडर येते. शुक्राची पहिली रास म्हणजे ही वृषभ रास. वृषभ रास राशीमध्ये 2 नंबरची रास आहे. तसेच वृषभ रास जी आहे तर ती स्त्री तत्वाची रास आहे. स्त्री तत्वाची रास आहे ही, आणि अत्यंत स्थिर आणि अशी ही समस्वभावी अशी ही रास आहे. तसेच ही पृथ्वी तत्वाची आहे. जसं आपण बघितलं, मेष जी आहे ती पुरुष प्रधान आणि अग्नितत्वाची रास होती. तसंच ही जी वृषभ जी रास आहे ती पृथ्वी तत्वाची आणि स्त्री प्रधान आहे. थोडक्यात काय, ह्या लोकांचा स्वभाव जो आहे तो मोस्टली स्त्रीचा स्वभाव जो असतो त्याप्रमाणे म्हणजे थोडाफार भेटतो. थोडाफार म्हणजे जास्तीच, म्हणजे तसं म्हटलं तर तुम्ही बघितलं तर वृषभ राशीची माणसं जी असतात ती अत्यंत आकर्षित व्यक्तिमत्वाची असतात. दिसायला एकदम सुंदर, सडपात, म्हणजे चांगली, म्हणजे देह जो असतो त्यांचा, म्हणजे काय म्हणतो आपण, देहबंद, तर तो एकदम सदृढ, म्हणजे एकदम बांधीसूद असतो त्यांचं बॉडी स्ट्रक्चर. एकदम दिसायला एकदम आकर्षित व्यक्तिमत्व, सुंदर दिसणे, आणि समोरच्याला आपल्या बोलण्यातनं आकर्षित करून घेणे, हा ह्यांचा फार मोठा म्हणजे गुण आहे. यांचे डोळे घारेदार असतात, एकदम पाणीदार डोळे, चेहरा गोल, आणि म्हणजे असं जास्ती उंच नाही, मध्यम उंचीचे असतात हे. यांच्या स्त्रियासुद्धा एकदम बांधीसूद यांचे हे बॉडी स्ट्रक्चर असतं. दिसायला एकदम आकर्षित. पुरुषांचे केस कुरळे असतात, असे बारीकसे असतात, पण स्त्रियांचे एकदम लांबसडक केस आणि कुरळे केस, एकदम म्हणजे काळे भोर केस असे असतात. ही लोक जी असतात हे अत्यंत आकर्षित स्वभावाचे असतात. म्हणजे हे समोरच्याला आपल्या बोलण्यातनं, आपल्या वागण्यातनं इतके आकर्षित करून घेतात की ह्यांचा लवाजमा जो असतो, म्हणजे ह्यांचं जे मित्रमंडळी म्हणा किंवा यांच्या आजूबाजूचं जे म्हणजे लोक असतात, हे खूप त्या लोकांमध्ये हे फार पॉप्युलर असतात. तर हे इतके गोड बोलतात आणि इतके म्हणजे चांगले वागतात समोरच्याशी की समोरचा ह्यांचा फार दिवाना होऊन जातो. अशा टाईपची ही लोकं असतात. तसेच ह्यांचं जे आहे, म्हणजे ही लोकं जी असतात मोस्टली कलाकार लोकं असतात. एकदम कलागुण संपन्न ही लोकं असतात. यांचा गळा इतका म्हणजे यांची मोस्टली वृषभराज जी असते गळ्यावर आणि मानेवर आणि याच्यावर आलेली आहे. त्यामुळे यांचे जे स्वरेंद्रिय जे आपण म्हणतो, म्हणजे आपण जे गाणं बिणं वगैरे म्हणतो, तर ह्याचे स्वर जे आपल्या गळ्यातनं निघतो, तर त्या गळ्यावर ही रास आल्यामुळं हे उत्कृष्ट गायक असतात, उत्कृष्ट कलाकार आहेत ही लोकं. म्हणजे इतके कलागुण संपन्न असतात. कुठल्याही म्हणजे ऑर्केस्ट्रामध्ये म्हणा किंवा हे वृषभेची लोकं तुम्हाला सापडणार. म्हणजे नृत्यकला किंवा ड्रमिस्टिक किंवा हे म्हणजे संगीताचे जे काही प्रकार आहेत,
वाद्य वाजवणे त्याच्यात तुम्हाला ते दिसतील. तसे आर्किटेक्ट असतात, ह्यांना इतकं म्हणजे शो म्हणजे काय म्हणतात त्याला इंटेरियर डिझायनर, आर्किटेक्ट ह्यामध्ये ही लोकं तुम्हाला जास्तीत जास्त सापडतील. ह्यांना म्हणजे सौंदर्य खूप आवडतं. सौंदर्य हे स्वतःच सुंदर असतात, तर त्यामुळे हे प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही एक सौंदर्य शोधतात आणि त्यानुसार ते त्याला म्हणजे त्याच्यात भुलून जातात आणि समोरच्याला ते तसं दाखवतात. तर त्या कलागुण संपन्न असल्यामुळे हे उत्कृष्ट चित्रकारसुद्धा असतात ही लोकं आणि म्हणजे एकदम समोरच्याला आपले कलागुण दाखवून आकर्षित करून घेतात. दुसरी गोष्ट म्हणजे हे लोकं संमोहन पण फार सुंदररित्या करतात. म्हणजे काय सुंदररित्या करतात म्हणजे हे संमोहित करतात समोरच्याला आपल्या बोलण्यातनं म्हणा किंवा आपल्या वागण्यातनं म्हणा, की समोरचा मनुष्य हा संमोहितच व्हायला पाहिजे. फॅशन डिझायनिंगमध्ये ही लोकं तुम्हाला सापडतील. फॅशन डिझायनिंग तसेच वेगवेगळ्या मोठ्या कपडे लत्ते ह्याच्यात किंवा अत्तर किंवा आपलं डिओ वगैरे यांची दुकानं असतात यांच्याकडं. सौंदर्य प्रसाधनं थोडक्यात ब्युटी पार्लर वगैरे ह्याच्यात तुम्हाला ही लोकं फार आढळतील आणि हे कलाकार लोकं असल्यामुळे फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा ही लोकं तुम्हाला जास्तीत जास्त दिसतील. काम करण्याची ह्यांची म्हणजे शक्ती खूप असते. म्हणजे अवितरत म्हणजे काम करण्यात म्हणजे एकदम फार एकदम खोलीत जाऊन काम करणार एकदम. तसं खोलीत इन द सेन्स कसं मेषराशीसारखे एकदम खोलवर नाही आलं, पण असं काम करणार की ह्याच्यात हे पॉप्युलरच व्हायला पाहिजे अशा टाईपची ही लोकं आहेत. वृषभेचं जे आहे शरीर सदृढ असल्यामुळं हे पिळदार शरीर असतं यांचं. त्यांचे आजार जे आहेत जसं यांचं सर्व काय आरोग्याच्या बाबतीत एकदम उत्तम आहे, तसं यांचे आजार पण तसे असतात. म्हणजे ह्यांना गळ्याचे विकार होऊ शकतात. तसेच जास्ती शान शौकतच्या म्हणजे नाही का शान शौकत दाखवण्याच्या ह्याच्यात हे जातात लोकं. त्यामुळे हे व्यसनाधीन पण होतात. कसं आजूबाजूची संगत पण ह्यांची तशी त्यांना मिळाली, जर चुकीची संगत भेटली तर ही लोकं व्यसनाधीन पण होऊ शकतात. मानेचे विकार असतात, कफचे विकार ह्यांना होतात. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांना सेक्स पॉवर यांची फार पॉवरफुल असते. तर त्यामुळे समजा ह्यांना चुकीचंसुद्धा संगत भेटली तर ह्यांना वीर्यदोषाचा प्रॉब्लेम येऊ शकतो. सेक्स रिलेटेडसुद्धा ह्यांना इश्यू येऊ शकतात. तर असं हे वृषभेचे आजार आहेत. तर प्रणय प्रकरणात म्हणजे प्रेम प्रकरणात ही लोकं फार सक्सेसफुल होतात. कारण का यांचा शुक्र इतका पॉवरफुल असतो आणि त्यात जर ह्यांना चंद्र यांचा जर उच्चीचा असेल यांच्या राशीमध्ये तर म्हणजे सोन्याहून पिवळं जे म्हणतो तर प्रणय प्रक्रियेमध्ये म्हणजे प्रणयाच्या ह्याच्यात म्हणजे प्रेम प्रकरणात थोडक्यात तर प्रणय प्रकरणात ही लोकं एकदम भारी म्हणजे एकदमच भारी असतात ही लोकं. त्यामुळे ह्यांचे प्रेम प्रकरणं इतके असतात की सांगता येत नाही. कारण त्यात हे आकर्षित स्वभाव तर त्यामुळे तर अजूनच हे समोरच्या विरुद्ध लिंगाला आकर्षित करू शकतात. त्यामुळं ही लोकं इतके पॉप्युलर का असतात समाजामध्ये त्याचं हे रिझन आहे. तर प्रेम प्रकरणामुळं ह्यांचे लव्ह मॅरेज जास्ती होतात मोस्टली असे हे आहे. ह्यांचा भाग्योदय जो आहे तो मोस्टली 23 ते 25 या दरम्यान होतो. शुक्राची रास असल्यामुळं ह्यांना हिरा किंवा ओपेल हे वापरलं तर सगळ्यात चांगलं. ह्यांची जी मित्र रास आहे तर ती मित्र रास आहे ह्यांची शनीच्या अंडर असणारी कुंभ आणि मकर, बुध राशीच्या अंडर असणारी मिथुन आणि कन्या आणि ह्यांचे जे शत्रू रास आहे ते आहे सूर्याची रास म्हणजे सिंह रास आणि चंद्राची रास म्हणजे काय कर्क रास. तसेच ह्यांचं जे नक्षत्र येतं ह्यांच्या राशीमध्ये या राशीमध्ये नक्षत्र येतं मागील याच्यात मेष राशीमध्ये जसं कृतिकाचं पहिलं चरण मेष राशीमध्ये शेवट राहतं तर पुढचे दुसरं आणि तिसरं आणि चौथं चरण हे कृतिकाचे वृषभेत पडतात. त्याच्यानंतर पुढचं रोहिणी नक्षत्र जे चंद्राचं सर्वात प्रिय नक्षत्र आहे ह्याचे चारी चरण ह्या वृषभेत पडतात आणि मृगशिरा नक्षत्र ह्याचं पहिलं आणि दुसरं चरण वृषभेत येतं. थोडक्यात काय रोहिणी नक्षत्र असल्यामुळं ही रोहिणी नक्षत्रातली जी व्यक्ती आहे
एकदम सुंदर दिसायला, हँडसम. पुरुष असेल तर हँडसम आणि स्त्री असेल तर ब्युटिफुलच, म्हणजे क्वीनच अशा टाईपमध्ये दिसणारी ही लोकं असतात. डोळे घारे असल्यामुळं आकर्षित करणार पाणीदार डोळे, सुडोल देह, देहबंद हा असतात. त्यामुळं वृषभ राशीची लोकं हे सगळ्यात दिसायला सुंदर असतात मोस्टली. आता ह्यांच्यात जेव्हा वृषभेत कोणी जन्माला आलं तर ह्यांची नावं जी आहेत ते ई, उ, ए, ओ, व, वा, वो, वू, वी, व अशा पद्धतीने असतात. म्हणजे व, अ, उ, ए, ई ह्याच्यावरनं आद्याक्षरं हे वृषभेसाठी चांगले आहेत. बाकी ही स्त्री रास असल्यामुळं ह्यांचं स्त्री राशीच्या म्हणजे जर स्त्री रास दुसरी कुठली असेल तर तिच्याबरोबर ह्यांचं जास्ती चांगलं जमतं. पण दुसरी अग्नितत्वाच्या राशीबरोबर ह्यांचं जमणार नाही, कारण का ही पृथ्वी तत्वाची रास आहे. त्यामुळं अग्नितत्वाबरोबर ह्यांचं जास्ती जमणार नाही. वायुतत्वाबरोबर एक वेळेस जमून घेतात, हे जलतत्वाबरोबर ह्यांचे जमणार नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर शुक्राची रास असल्यामुळं विलासीपणा, आळस ह्यांच्यात भरपूर असतो, विलासीपणा भरपूर असतो. पार्टीज वगैरे ह्यांना करणं आवडतं. जर हे चुकीच्या मार्गाला लागले तर व्यसनाधीन पण होऊ शकतात आणि अमाप पैसा उडू शकतात. ह्यांच्याकडं पैशाची कमी नसते, पैसा ह्यांना कुठूनही मिळतो, कारण का ह्यांचं कष्ट करण्याची तेवढी तयारी असते आणि बाकी इतर ह्याच्या स्त्रोतकडनं हे पैसा कमवतात. जर समजा ह्यांचं चुकीच्या स्थानात जर चंद्र आणि शुक्र पडले तर हे कर्जबाजारी पण तेवढेच लवकर होऊ शकतात पैसा उडून. त्यामुळं ह्यांनी शेअर मार्केटमध्ये जरी ह्यांनी पैसे गुंतवले तर सांभाळून गुंतवावे, किंवा कुठल्याही पैशाशी रिलेटेड कुठल्या स्कीम वगैरे ह्यांनी विचार करून गुंतवावे. बाकी जमीन जुमला घरदार ह्यांच्याकडं म्हणतात वडिलोपार्जित पण असू शकतं किंवा स्वकष्टाने तर मिळतील, पण मोस्टली ह्या राशीच्या लोकांना वडिलोपार्जित संपत्ती फार इझिली मिळते, असे ही वृषभ रास आहे. एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं की शुक्र राशीचे ही जी रास आहे वृषभ रास, तर ह्याचा जो मंत्र आहे जे व्यासांनी लिहिला आहे तर तो आहे हिमकुंदम न लाभम दैत्यानां परमं गुरुं सर्वशास्त्र प्रवत्कारं भार्गवं प्रणमाम्यहम्. हिमकुंदमुनालाभम दैत्यानां परमं गुरुं सर्वशास्त्र प्रवत्कारं भार्गवं प्रणमाम्यहम्. आणि ह्यांचा मंत्र जो आहे तो आहे ओम शुं शुक्राय नमः. पुन्हा सांगतो, ओम शुं शुक्राय नमः. हा मंत्र 105 वेळा म्हणा, म्हणजे तो तुम्हाला लाभेल. तसेच ओपेल आणि हिरा हा ह्यांचा रत्न आहे, हे तुम्ही यूज करू शकता. बाकी ह्यांचा गोतावळा, मित्रांचा गोतावळा हा भरपूर मोठा असतो. ही फार नावाजलेले लोक ह्याच्यात आहेत, म्हणजे जन्माला येतात. तर अशा पद्धतीची ही वृषभ रास आहे. आज मी तुम्हाला तिचं वर्णन सांगितलं. अजून सांगायचं तर भरपूर काय आहे, पण कसं आहे थोडक्यात आणि सुंदर असं आपल्याला सांगण्याला मला खूप आवडतं. तर कसे वाटले आज तुम्हाला वृषभ राशीचं महत्त्व मला नक्की सांगा, कमेंट करा माझ्या यूट्यूब चॅनलवर. माझ्या चॅनलला लाईक करा, माझ्या जे काही व्हिडिओ आहेत त्यांना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि रोज मी असंच तुम्हाला नवीन व्हिडिओ मी आणत जाईल. नक्की बघा, आनंद घ्या. माझ्या बाकी पण व्हिडिओज आहेत ज्या कॉमेडी वगैरे ते मी आनंदासाठी ठेवले लोकांना. आणि हे जे बाकी शास्त्रांचे वगैरे मी सांगतो आहे तुम्हाला, ते हे तुमचं ज्ञान वाढवण्यासाठी ठेवले. दोन्ही माझ्या चॅनलवर तुम्हाला भेटतील, आनंद पण आणि ज्ञान पण. तर तुमची रजा घेतो सर्वांची. गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. गुड नाईट, शुभरात्री. धन्यवाद.